नमस्कार मित्रांनो, मी तन्मय दातीर आणि तुमचे स्वागत आहे आपल्या दातीर असोसिएट आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, मागच्या काही दिवसामध्ये 15 दिवसापूर्वी आमच्याकडे इंटेरियरसाठी एक क्लायंट आले. आम्हाला रेफरन्स दिला गेला, आम्ही व्हिजिट केली. मित्रांनो, एक गोष्ट झाली. त्या माणसाने आमच्याशी जो कॉन्टॅक्ट केला तो आम्हाला कॉन्टॅक्ट करायच्या आदल्या दिवशी त्याचं शॉप जे आहे 700-750 स्क्वेअर फूटचं होतं. डबल याचं ते मेझानाईन मध्ये आणि वरती असं लॉफ्ट म्हणा. तर त्याला आदल्या दिवशी त्याचं ॲग्रीमेंट झालं आणि भाडं त्या दिवशीपासून त्याचं चालू झालं. तर मित्रांनो, असं झाला विषय की मी ते शॉप बघितलं. त्याने त्या दिवसभरात मला मी साधारणतः 12च्या दरम्यान पोचलो असेल त्याच्याकडे. चेक केलं, आहे म्हटलं करता येईल, छान आहे, असं त्याचं सजेशन दिलं. आणि मित्रांनो, त्याने नंतर मला 3-4 वाजता परत कॉल चालू केले. आज येणार का सर व्हिजिटला? मॅडम कधी येतील? मेजरमेंट कधी घेणार? मला अर्जंट आहे. तर मी मॅडमशी बोललो, मॅडम लवकर करा, हे करा. तर मित्रांनो, मॅडम आपल्या दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी पॉसिबल नाही झालं, दुसऱ्या दिवशी मेजरमेंटला गेल्या, मेजरमेंट घेतलं. दुसऱ्या दिवशी मला असं वाटते काहीतरी गुरुवार असेल, तर गुरुवारच्या दिवशी मेजरमेंट घेऊन मॅडमनी सगळं ड्रॉइंग रेडी करायला घेतलं. दुसऱ्या दिवशी मित्रांनो ड्रॉइंग रेडी केलं. ड्रॉइंग रेडी करून ड्राफ्टिंग करणे, त्याचे सगळं फायनल करणे, त्याच्यानंतर त्यांच्याशी रिक्वायरमेंट, त्यांची कोऑर्डिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी मॅडमने त्या दिवसभरात ड्राफ्ट करून रेडी करून बेसिक स्केच तयार केलं शुक्रवारच्या दिवशी. तर शनिवारच्या दिवशी त्यांचे ज्यांच्याकडे त्यांनी फ्रँचायझी घेतली त्यांच्या कंपनीशी बोलायला लावलं. आमचं असं ब्रँडिंग आहे, आमचं कसं आहे. मित्रांनो, ब्रँडिंग आहे हे त्यांचं ओल्ड ब्रँडिंग नाही आहे, त्यांना नवीन ब्रँडिंग हवं आहे. गंमत येतेच आहे मित्रांनो, त्यांना त्यांचं कंपनीचं न्यू ब्रँडिंग जायचंय. मग अशी थिंक पाहिजे, तशी थिंक पाहिजे. तर मित्रांनो, त्यांनी सॅटर्डेच्या दिवशी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं 3D पाहिजे आम्हाला अर्जंट. मित्रांनो, सॅटर्डे आहे, दुपारनंतर कोण देणार? संडे दुसऱ्या दिवशी कसे ड्रॉइंग 3D वगैरे म्हणून, मुलं सुट्ट्या, सगळ्या गोष्टी. तरीही मित्रांनो, माझा फ्रेंड जो नारायणगावमध्ये असतो, बाकीच्यांनी तर नाही सांगितलं सर एवढा फास्ट मिळणार नाही, तो माझा मित्र, माझा क्लासमेट असल्यामुळं नाव नाही सांगत मी. पण मित्रांनो, त्याने काम देतो म्हणून सांगितलं. संडेला त्याने वर्किंग केलं पूर्ण वेळ. अनफॉर्च्युनेटली मंडेच्या दिवशी त्याने काही काम केलं सकाळी, मे बी त्याचं डेटा गेला. त्याचा पीसी ॲक्च्युली एवढे मोठं हेवी, त्याचा पीसी मित्रांनो जवळजवळ 2 ते 3 लाखाचा त्याचा पीसी आहे. पूर्ण त्याचा सेटअप तो एका पीसीचा. ते सॉफ्टवेअर्स, बाकीच्या गोष्टी हे एवढे. मित्रांनो, त्याचं ते फॉर्मॅट हे ते काहीतरी प्रॉब्लेम त्याचा तो डेटा गेला. सोमवारच्या दिवशी त्याने परत रिपीट करून हे करून आम्हाला सांगितलं की मित्रांनो करतो मी, हे करतो ते करतो. मी त्याला जास्त प्रेशर नाही दिला. मला माहिती माझा मित्र माझ्यासाठी, कधी मला त्याला फोन करायची गरज नाही. मॅडमनी फॉलोअप घेतला, ओके. इकडे याचा प्रेशर चालू आहे मित्रांनो तोपर्यंत क्लायंटचा. कधी मिळणार, मला पाहिजे, मला काम करायचं, मला अर्जंट आहे, माझं किती दिवस वाया झाला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ठीक आहे सर करू, असं काय तसं काय. मित्रांनो, फायनल स्टेजला आपण बऱ्याचशा चेंजेस करून फायनल त्याला, मला वाटतंय गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार 5 दिवस झाले आणि त्याला आपण मंगळवारी त्याला ड्रॉइंग्स पाठवले. तर त्याच्यामध्ये मित्रांनो बेसिक एक मॉडेल तयार केलं, एक 3D केला, वर्किंग होतं, कलर थोडेसे, काही ग्रीड्स. तो मुलगा इंटेरियरचे काम करणारा नव्हता, जो माझा रेग्युलर आहे त्याने त्यांना सांगितलं होतं. तो एक्सटेरियर 3D करणारा होता. तर त्याच्याकडनं थोडंफार मिसिंग झालं. ते गोष्टी आहेत, आपण करू शकतो फायनल. मित्रांनो, त्या क्लायंटचा मॅडमला मला रिप्लाय काय, मॅडमनी त्याला व्ह्यूज पाठवले, त्यांनी मला रिटर्न पाठवले. मी म्हटलं इट्स ओके की आपण नॉर्मल कलर चेंजेस आहे, काही गोष्टी आपण ऍड करू. तो मला त्याचा क्वेश्चन मार्क असा होता, नॉर्मल म्हणजे असं त्याला त्याची जी थिंकिंग किंवा त्याची बोलण्याची पद्धत त्या एका टेक्स्टवरून मला अशी वाटली की तो कसं म्हणत असं की हे नॉर्मल आहे. मी म्हटलं मित्रा, म्हणजे
ठीक आहे आपण हे करतो एवढ्या फास्टमध्ये. मित्रांनो, ही प्रोसेस करायला मी नाही तुम्हाला सांगत. मेजरमेंट घेऊन एक 3D एक त्याच्यावरती वर्किंग वर्किंग मित्रांनो नुसतं 3D म्हणून कुठल्या कॉपी करून नाही करायचं. त्या शॉपमध्ये त्याचं वर्किंग ड्रॉइंग बनतं, त्याचं सगळं डिटेलिंग बनतं आणि त्याच्या अगेन्स्ट आपण त्या 3D वाल्याला देतो आणि ते 3D बनतं. ह्या प्रोसेसला तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्र. मी सांगत नाही काही. तुम्ही मला कमेंट करून सांगा, की एक 750 स्क्वेअर फूटचं मेजरमेंट घेऊन ड्रॉइंग बनवून त्याची 3D बनवणे आणि थोडेफार चेंजेस तर ते आपण करतो. पण ते तर सोडूनच द्या, इथं तो विषयच नाही. त्याच्यासाठी किती वेळ लागतो ते सांगा मला. मित्रांनो, मी त्याला ते पाठवल्यानंतर त्याने मला एवढे मेसेज आणि एवढं हे केलं, की असं कसं असतं का? मी काय सांगितलं, तुम्ही काय बनवलं? मित्रांनो, काय होतं, थोडंसं कलर कॉम्बिनेशन चेंज, काही 1-2 पार्ट होतं, ते आपण ॲड करून ते करू शकतो. पण त्याची जी मानसिकता होती, तर मित्रांनो सगळे नाही असे मार्केटमध्ये, काही लोकं असतात. पण मला याच्यातनं बोलायचं आहे, की ह्या मार्केटमध्ये असे काम करताना आमच्यासारखी लोकं, असे हजारो लोकं आहेत मार्केटमध्ये, क्लायंट्स पण आहेत. मित्रांनो तुम्ही डिझायनर असाल, तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी पण आहे आणि जे क्लायंट जे काही कुणाच्या डिझायनरकडे कधी भविष्यात जाणार आहे, कधी जातायत मे बी किंवा जे काही एक्स-वाय-झेड की याच्यासाठी मी म्हणतोय, की मित्रांनो ह्या एक थिंकिंग तुम्ही घ्यायला पाहिजे, की आम्ही किती त्याच्यासाठी डेडिकेशनने काम करतो, किती वेळ आमचा देतो, आमच्या आयुष्यात म्हणजे ह्याच्यासाठी काय तुम्ही ह्या 5 दिवसात मी त्या कामासाठी काय केलं असेल तुम्ही तुम्हाला कळेल. ह्या गोष्टी करून मित्रांनो समोरच्या क्लायंटचं असं वर्तणूक येते, की म्हणजे त्याला ते कामच आमच्याकडनं करायचं नव्हतं. तर मित्रांनो आम्ही हे जे मेहनत एवढे काम करतो, हे जे सगळ्या आहेत त्याच्यामध्ये समजा आम्ही आमच्या आयुष्यात जे काही शिकलो, ज्या काही गोष्टी एक्सपिरियन्स घेतला, असा बिझनेस नाही होत मित्रांनो. शिकला आणि आला बिझनेस चालू केला. त्याच्यासाठी मेहनत, आमच्या आयुष्यातला वेळ या सगळ्या गोष्टी देऊन आपण काहीतरी करतो आणि मित्रांनो त्याचं एक प्रॉडक्टिव्हिटी आपण बाहेर काढतो आणि आम्ही हे चूक आहे आमची म्हणा, तर आम्ही त्याच्याकडनं रेफरन्समध्ये आहे. माझा एक मित्राने मला चांगला रेफरन्स दिला होता. त्याचा तो मित्र होता. तो मित्र एवढा असूनही तो माणूस अशा गोष्टी म्हणजे माझ्या मित्राशी बोललो, असं-असं आहे. तर तो असा चिडचिड असा मॅडमला इतके फोन आणि हे सगळं आत्ताच देतो म्हटलं, तर मॅडम तुम्ही नंतर मग मित्रांनो 3Dला त्या रेंडरिंगला ते मशीन आहे. त्या मशीनमधनं जरी आउटपुट त्यांनी एक अंदाज लावला, की साधारणतः हा मला तासाभरात देईल, 2 तासात आउटपुट देईल. मित्रांनो जर पीसी स्लो झाला, गरम झाला, आणखी काय झालं, त्याला 2 तासाचे 4 तास लागले, तर समोरच्याला मॅडमला तो सांगतोय, मॅडम त्याला सांगतात आहे क्लायंटला. ह्या सगळ्यामध्ये किती मिसिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये काय आपण करू शकतो? ठीक आहे ना, एक संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी ते गोष्ट झाली, की आम्हाला सोमवार देता नाही आलं, रविवारच्या दिवशी केलं. रविवारच्या सोमवारच्या दिवशी संध्याकाळी द्यायचं बोललं, तर संध्याकाळपर्यंत झालं नाहीये. मंगळवारी संध्याकाळपर्यंत देतो, त्याचाही काहीतरी कोणतं फार उशिरापर्यंत दिलं. मे बी त्यांनी 7-8 वाजता दिलं. या सगळ्या गोष्टीतनं मग ते क्लायंट हे आणि माझ्या मित्राला मला जे 3Dसाठी पैसे द्यायला लागणार, ते मला द्यायलाच लागणार आहे. ह्याच्याकडनं माझा ₹1 पण मला घेतला गेला नाही. मॅडमनी एवढी मेहनत केली, आम्ही हे सगळं केलं. हे सगळं आम्ही जे केलं आणि त्या क्लायंटला काही वाटत असेल, मित्रांनो त्याच्या मनात काही आलं नाही, की आम्ही मेहनत केली. त्याला काही घेणं-देणं नव्हतं त्याचं. त्याला त्याचं काम इम्पोर्टंट आहे. पण मित्रांनो हे काम करण्यासाठी एक बेसिक टाईम आणि बेसिक नॉलेज तरी असलेलं पाहिजे, की हे काम करताना काय-काय करायला लागतं डिझायनर लोकांना आणि ह्या किती टाईम पिरियड जातो. मग त्यांच्या बाकीच्या गोष्टी, पण त्यांचा स्टाफ आहे, त्यांचे बाकीचे आहेत. त्यांना हे सगळे आम्ही मित्रांनो मी बसेल, की कंटिन्यूअस काम करून मी तुम्हाला आउटपुट देईल आणि तुमच्याकडनं मी अपेक्षा नाही ठेवणार. तर मित्रांनो माझ्याकडे जे स्टाफ आहेत त्या स्टाफचं पेमेंट, त्यांचे बाकीचे फॅमिलीज म्हणजे आपण पेमेंट त्यांचं हे केलं, कमी दिलं, काय दिलं, त्यांचेही प्रॉब्लेम आहेत. ते त्यांचे आपल्याच विश्वासाने आपल्याकडे जॉब करतात. तर हे सगळ्यामध्ये आपण ह्या विचार करूनच ह्या गोष्टी करायला पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही मला सांगा, की ह्याच्यामध्ये मी ते काम सोडून दिलं मित्रांनो. इट्स ओके. मी ते काम सोडून दिलं. कारण तो माणूस त्या 5 दिवसामध्ये मला त्या कामासाठी जर मला एवढा त्रास देत असेल आणि तेच मित्रांनो काम एवढं मोठं 750 स्क्वेअर फूटचं काम त्याला एका महिन्यात करून हवं होतं. मी त्याला सांगितलं तर 45 दिवसात करतो. तर मित्रांनो तरीही त्याचं म्हणणं होतं, "नाही मला 30 दिवसात तुम्ही बोलला होता."
मित्रांनो मी हे जे व्हिडिओ बोललो तुम्ही हा व्हिडिओ नीट ऐका, सगळं हे करून घ्या आणि तुमच्या नॉलेज प्रमाणे, तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे आणि तुम्हाला असे काही अनुभव आले असतील त्याचा सगळा विचार करून मला मित्रांनो कमेंट करून सांगा की मी ह्याच्यामध्ये चुकलो का. माझ्या स्टाफ, आमच्या मॅडम ज्या इंटेरियर डिझायनर, आर्किटेक्चर आणि इंजिनियर आहेत त्या काही चुकल्यात का. आणि आम्ही एवढं सगळं हे काम केलं, आता माझ्या मित्राला मला पेमेंट देणंच आहे, मी त्याच्याकडनं काहीच नाही घेतलं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मित्रांनो चूक आमचीच आहे, आम्ही असं म्हणतो. इट्स ओके. तुम्हाला बरोबर वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी बरोबर आहे का चूक आहे. चला मित्रांनो, भेटूया एक अशा आगळ्या वेगळ्या आणि डिझायनर रिलेटेड. मित्रांनो, आपला हा चॅनल आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर जे भरपूर आपण डिझाईन्स आपल्याला केलेला वॉक थ्रू वगैरे आपण टूर आपण करणार आहोत नवीन नवीन प्रोजेक्टच्या. आता आपला एक आपण आता 4-5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे आपलं नवीन एक शॉपचं जे ऑफिसचे काम चालू आहे त्याचं मटेरियल सिलेक्शन आहे त्याच्यात टिप्स पण टाकलेल्या मित्रांनो, त्याही तुम्ही बघा की मटेरियल सिलेक्शन काय टिप्स आपण फॉलो करतो, काय करायला पाहिजे. आणि मित्रांनो ते काम आपलं ऑलमोस्ट आता 80% पर्यंत झालेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आपण त्याचे आता व्हिडिओ बनवणार नाही, त्याचे सरप्राईज व्हिडिओ फायनल टूर तुमच्या समोर येणार आहे काही दिवसामध्येच. तर बघायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनलला, दातीर असोसिएट आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर. चला भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये.